इकडे अंगारकी चतुर्थी निमित्त रत्नागिरीच्या गणपतीपुळे इथे भाविकांनी मोठी गर्दी केली। पहाटे 3:30 वाजल्यापासून गणपतीपुळे मंदिर भाविकांसाठी खुलं केले गेलं। दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे। नारळबागेमध्ये 37 दर्शन रांगा, पार्किंग परिसरामध्ये 9 रांगा आणि मंदिर आणि रेस्ट हाऊसच्या मधल्या भागामध्ये 3 रांगा अशा पद्धतीने भाविकांना दर्शनाकरता व्यवस्था आहे। आज रात्री 10:30 पर्यंत गणपतीचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश घुडेकर यांनी। आज अंगारकी चतुर्थी आहे आणि त्यामुळे गणपतीपुळेतील श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केलेली आहे। पहाटे 3:30 वाजता श्रींचं मंदिर जे आहे ते भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। रात्री 10:30 पर्यंत हे दर्शन सुरू राहणार आहे आणि सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या पवित्र श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थीचा योग आलेला आहे आणि त्यामुळे राज्यभरातील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी भाविकांनी एकच गर्दी गणपतीपुळे येथे केलेली आपल्याला पाहायला मिळते। मग पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, नागपूर असेल किंवा मराठवाडा असेल, त्याचप्रमाणे देशभरातील मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। काकी काय नेमकं सांगाल, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलेला आहात? मी सौभाग्यवती संगीता शैलेंद्र दहीकर, नागपूर विदर्भ इकडनं आलेली आहे। भावाकडे मी पुण्याला आली, तिकडनं मी इकडे आलेली आहे, अतुल डोरलीकर। आणि हा योग जो आहे अंगारक योग आजचा हा 7 वर्षानंतर आलेला आहे असं म्हणतात। आणि गणपतीपुळेचं निसर्गरम्य वातावरण आणि गणेश बाप्पाचं दर्शन आम्ही फार धन्य झालो। आणि आम्ही गणपती बाप्पाला संपूर्ण विदर्भ आणि नागपूर आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने एकच म्हणतो की देवा सगळीकडे आपल्या या देशामध्ये सुख समृद्धी, शांतता, आनंद, प्रसन्नता आणि सर्वांच्या घरात सुख समाधान नांदो ही श्री गणेशाच्या चरणी आमची प्रार्थना। निश्चितच जर आपण पाहायला गेलो तर मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते गणपतीपुळे येथे दाखल झालेले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गणपतीपुळे येथे गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि रात्री 10:30 पर्यंत ही दर्शन रांग सुरू राहणार आहे। जवळपास 18 तास भाविकांना या ठिकाणी दर्शन घेता येणार आहे आणि त्यासाठी मंदिर प्रशासन असेल किंवा स्थानिक महसूल प्रशासन असेल यांच्याकडून देखील चोख व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। राकेश घुडेकर, NDTV मराठी, गणपतीपुळे, रत्नागिरी।